आमची 60 ते 70 वर्ष झाली झोपडपट्टी आहे. डम्पिंग बसून 16 ते 15 ते 16 वर्ष झाले. आम्ही अगोदर का डम्पिंग अगोदर? आम्ही अगोदर. मग आमचं सरकार विचार कराल का डम्पिंगचे विचार कराल? तर उद्या परवा आमची समजा कमिशनर साहेबांनी मीटिंग घेतली, त्या ठिकाणी चर्चा केली तर बरं आहे. नंतर तर आम्ही महासभेत मुद्दा उचलणार आहे. आणि हे प्रकल्प असं जर आम्हाला समजून नाही सांगितलं प्रकल्प आम्ही होऊ देणार. नवी मुंबई महानगर पालिका द्वारा तुर्भे स्टोर स्थित डंपिंग ग्राउंड पर प्रस्तावित सीबीजी और वेस्ट टू एनर्जी इन प्रोजेक्ट्स को लेकर स्थानीय स्तर पर विरोध तेज होता नजर आ रहा है। आरोप है कि इस प्रोजेक्ट को स्थानीय जनप्रतिनिधियों और नागरिकों को विश्वास में लिए बिना ही लागू किया जा रहा है। तुर्भे क्षेत्र के शिवसेना के नगर सेवक एवं पूर्व स्थायी समिति सभापति सुरेश कुलकर्णी ने मनपा आयुक्त को पत्र लिखकर इस प्रोजेक्ट का विरोध दर्ज कराया है। उन्होंने मांग की है कि प्रोजेक्ट से जुड़ी पूरी जानकारी स्थानीय जनप्रतिनिधियों और नागरिकों के सामने रखी जाए। इसी के साथ तुर्भे में सुरेश कुलकर्णी के नेतृत्व में स्थानीय लोगों के साथ एक विशेष बैठक भी की गई, जहां हर किसी ने इस प्रकल्प का पुरजोर विरोध किया। हालांकि महाराष्ट्र सरकार के माध्यम से नवी मुंबई में झोपड़पट्टी पुनर्वसन योजना के तहत पुनर्विकास प्रक्रिया शुरू हो चुकी है और सर्वेक्षण कार्य भी जारी है। हालांकि प्रस्तावित सीबीजी और वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट के कारण इस एसआरए योजना पर असर पड़ने की आशंका जताई जा रही है। कहा जा रहा है कि ऐसे प्रोजेक्ट्स के लिए लगभग 500 मीटर का बफर जोन आवश्यक होता है, जिसके भीतर आवासीय निर्माण की अनुमति में बाधाएं आती है। सत्ताधारी और प्रशासन पर कटाक्ष करते हुए सुरेश कुलकर्णी ने कहा कि स्थानीय नागरिकों में भ्रम की स्थिति न बने और पर्यावरणीय प्रभावों का उचित आकलन किया जाए, इसलिए प्रोजेक्ट की विस्तृत जानकारी तत्काल सार्वजनिक की जाए, अन्यथा तुर्भे के नागरिक एकजुट होकर तीव्र आंदोलन करेंगे। इथे या ठिकाणी सीबीजी वेस्ट एनर्जी हा प्लांट या ठिकाणी मोठा प्रकल्प येणार आहे. ते प्रकल्प येणार आहे त्या ठिकाणी आम्हाला असं कळालं की ते टेंडर झाले, सगळे झालेले टेंडर बहुतेक झालेलेच आहे. त्या कामात ते टेंडर झालं. आमच्या लोकांचं तिथली काय प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला कळालं की कुलकर्णी सर ती जर प्रोजेक्ट आलं की तुमच्या इथं एसआरए लागू होणार नाही, की डम्पिंगच्या बाजूला 100% तिकडे त्या ठिकाणी एसआरए योजना लागू होणार नाही. या गोष्टीचे आम्हाला कळालं. जसं मी पत्र दिले कमिशनर साहेबांना, गेले मी 5 तारखेला पत्र दिले की साहेब त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीला बोलवा, इथले स्थानिक लोकांना बोलवा, त्या प्रकल्पाबद्दल आम्हाला समजून सांगा की त्या ठिकाणी प्रकल्पाला आमचे विरोध नाही, की आम्हाला लोकांच्या मनात अशी भीती निर्माण झाली त्या ठिकाणी हा प्रकल्प म्हणजे एसआरए योजना ह्या इथे या ठिकाणी होणार नाही त्या प्रकल्पामुळं, की त्या ठिकाणी आम्हाला समजून सांगा. प्रत्येक ठिकाणी बोलून घ्या. त्या ठिकाणी तुमच्या कॅबिनला बोलवा, त्या अन्यथा इकडे कुठेतरी बोलवा, ते 5-50 लोक जातील. त्या ठिकाणी समजून सांगा आम्हाला त्या प्रकल्पाला विरोध नाही. आम्हाला लोकांच्या मनात हे भीती निर्माण झाली की ते प्रकल्प आल्यामुळे की हे एसआरए योजना लागू होणार नाही, हे आमच्या लोकांमध्ये भीती निर्माण झालेले. आणि जर असं की न विचारता पब्लिकला आम्हाला न विश्वासात घेता जर केले प्रकल्प ते आणि आमचे 100% विरोध राहणार आहे. पूर्वी आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे ठिकाणी त्या ठिकाणी आता ते बाय मायनिंगचे एक टेंडर काढले महापालिकेने. बाय मायनिंगचे टेंडर काढणारे की त्या ठिकाणी शाळेचे पाठीमागे डम्पिंगचे पूर्ण विरोध होता आपल्याला. त्या बाय मायनिंगचे टेंडर 1.5 करोड काढलेले, 150 करोडचे. मग आमचं एक म्हणणं आहे की त्याने तुम्ही जागा काय घेत नाही पलीकड. त्या ठिकाणी नार्वेकर साहेब असताना जागेचे पाठपुरावा केले होते. त्या ठिकाणी डम्पिंग हलवायचे होते की त्या ठिकाणी नवीन जागेत जायला पाहिजे. हा लोकवस्तीमध्ये डम्पिंग आहे. त्या ठिकाणी तुम्ही बाय मायनिंग करून त्या ठिकाणी गेले वेळेस आम्हाला बोललेले तुम्ही सगळे बघितलेले आहेत. गार्डन बनवले होते की थोडा दिवस चालू दे, कुलकर्णी साहेब तुम्ही शाळेचे मुलं आहेत त्या ठिकाणी आपण गार्डन बनवू, ते सगळं करू. आज का बाय महिने काम काढायची गरज आहे? 150 करोड रुपये खर्च करायची काय गरज आहे? नवीन जागा घ्या ना त्या ठिकाणी. या ठिकाणी सगळे सील पॅक झालेले, पूर्ण सील पॅक झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 9वा सील पण संपत आलेले. त्या ठिकाणी महापालिकेला कुठल्या जागा राहिले नाही. लँडफिल पूर्ण लँडफिल साईड भरलेले की ह्या असताना तरी देखील लोक त्या ठिकाणी महापालिकेची का हात आहे का माहित नाही. ते त्या ठिकाणी आता बाय मायनिंग करून 3 वर्षाचे बाय मायनिंग करायला लागेल. ते कचरा उचलून दुसरीकडे टाकणार
एरिका टाकून त्या ठिकाणी प्लांट बसवणार आहे. त्या प्लांट बसवला पण 3 ते 3.5 4 वर्ष लागल. एवढी कचरा टाकायचे काय कमी कचरा आहे ते 3 शील भरलेले आहेत हॉस्पिटलच्या पाठीमागच्या साईडला. तर त्या ठिकाणी ते कचरा काढून बाय मायनिंगचे ते सगळे हे करून कचरा बाहेर टाकायचे म्हणा तर तिथं प्लांट टाकायचे असं चालू आहे की त्या 150 करोड रुपये तुम्ही खर्च करण्यापेक्षा तुम्ही बाहेरची घ्या ना, नवीन जागा घ्या ना. एक येत नाही का लोक वस्तीमध्ये ताट आहे का गरज आहे इथं? याच्यासाठी आम्हाला विरोधात जर आम्हाला समजून सांगितले की या प्रकल्पामुळे तुम्हाला कुठलीही गोष्टीची यासाठी अडचण येणार नाही तर आम्ही सगळे शिवसेनेचे प्रकल्प आम्हाला विरोध करायचा नाही. जर आमचा वस्तीला जर विरोध होत असेल त्या ठिकाणी प्रकल्प होत नसेल त्या ठिकाणी आमचा 100% विरोध असेल. या अट्ट्यास आता गेले बघा कोपरखिंडला डम्पिंग होतं त्या ठिकाणी आम्हाला सांगितले की 2 महिन्यासाठी राहू दे, 2 महिन्यासाठी आम्ही दुसरीकडे जाऊ. काय लोकांचा हाट आहे काय माहिती की आमच्या झोपडपट्टीच्या पळवायचे विचार आहे काय माहित नाही. त्या ठिकाणी आमच्या लोकांना इथून पळून कुठेतरी पनवेलला टाकायचे असेल काही लोकांचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. त्या ठिकाणी आमच्या बाजूने मुख्यमंत्री खंबीर आहेत, उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री खंबीर आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून SRA योजना लागू करू आणि हे काम करून घेऊ आम्ही त्यांच्याकडून. 100% तर सरकार मान्यता देणारच आहे. आमची 60 ते 70 वर्ष झाली झोपडपट्टी आहे. डम्पिंग बसून 16 ते 15 ते 16 वर्ष झाले. आम्ही अगोदर का डम्पिंग अगोदर? आम्ही अगोदर. मग आमचं सरकार विचार कराल का डम्पिंगचे विचार कराल? आज कमास कम तर 2 ते 2.5 लाख लोक वस्ती आहे तिथं की सरकार तर आमचाच विचार कराल ना, डम्पिंगचा तर विचार करणार नाही. डम्पिंग कुणाच्या तर हाटामुळे हे डम्पिंग इथं आहे हे काही कारण नाही. आता तिथं डम्पिंगचा झाला प्रश्न आम्ही कमिशनरवर बसून मिटिंग करून काय असेल ते निर्णय घेऊ. कमिशनर बोलतील बाबा ह्या तुम्हाला SRला कुठल्या अडचण येणार नसेल तर आम्हाला काही विरोध नाही त्या प्रकार. राहिली दुसरी गोष्ट आता SR ज्या 2001ला सर्वे झालेले महानगरपालिकेमध्ये सर्वे केलेले आहेत त्या ठिकाणी 50% पात्र आहेत, 60% पात्र आहेत, 40% अपात्र आहेत. त्या ठिकाणी आता असे मिसगाईड करायला लागलेत इथले नेते लोक की त्या ठिकाणी लोकांना भडकवा की तुमची पात्र आहे त्याला घर भेटेल, अपात्र आहे त्याला घर भेटणार नाही. अशी लोकांची भडकवायचे काम चालू आहे. असं हे कधी चुकून होणार नाही. त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि त्या ठिकाणी 100% आज बायोमेट्रिक सर्वे होणार आहे, सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आज सर्वे महापालिकेने बंद केलेले ते आज बायोमेट्रिक सर्वे होणार आहे. बायोमेट्रिक मध्ये 2011 पर्यंत प्रत्येकाला घर भेटल. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले, उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले 2011 पर्यंतचे सगळ्यांना शासनाने मान्यता दिली झोपडपट्टीला आणि 100% सगळ्यांचे घर प्रत्येकाचे घर आज नंतर बायोमेट्रिकचे सर्वे होणार आहे. त्या माध्यमातून सर्वे होईल आणि लोकांना सगळ्यांना घरं भेटते. तर उद्या परवा आमची समजा कमिशनर साहेबांनी मिटिंग घेतली त्या ठिकाणी चर्चा केली तर बरं आहे. नंतर तर आम्ही महासभेत मुद्दा उचलणार आहे आणि हे प्रकल्प तर असं जर आम्हाला समजून नाही सांगितलं प्रकल्प आम्ही होऊ देणार. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.